टॉपिकचं टायटल आहे, टॉपिक नंबर 7 आहे हा, अरुणिमा सिन्हा अ बायोग्राफी. अरुणिमा सिन्हा यांचं चरित्र. तर अरुणिमा सिन्हा यांचं चरित्र जे आहे थोडक्यात आपल्याला या टॉपिक मधून आपल्या समोर ठेवण्यात आलेलं आहे. तर आपण ते चरित्र जे आहे ते थोडक्यात बघूयात. म्हणजे अरुणिमा सिन्हा या कोण आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये काय घटना घडलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या ध्येयापर्यंत कसं पोहोचलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्या चरित्रात्मक टॉपिक मध्ये आपल्याला इथं थोडक्यात सांगण्यात आलेले आहे. तर ते आपण आज इथं पाहूयात. Arunima Sinha is the first Indian amputee to climb the Mount Everest. Among women amputees, she is just the second one to achieve this milestone. Before Arunima, Rhonda Graham, a female amputee from USA, climbed the Mount Everest in October 2011. In 2015, Arunima was awarded with Padma Shri, the fourth highest civilian award in India. अरुणिमा सिन्हा या भारताच्या पहिल्या अपंग महिला आहेत किंवा भारताच्या पहिल्या अपंग नागरिक आहेत ज्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. आणि स्त्रिया, अपंग स्त्रिया ज्या आहेत त्यांच्यामध्ये त्यांचा हा दुसरा नंबर लागतो. अशा प्रकारचं कार्य पूर्ण करण्यामध्ये त्यांचा दुसरा नंबर लागतो. अरुणिमा सिन्हा यांच्या आधी अमेरिकेच्या रॉन्डा ग्रॅहम यांनी काय केलेलं आहे तर माउंट एव्हरेस्ट जो आहे Arunima was a sports enthusiast from the childhood, a national level volleyball player. She decided to get a job in the paramilitary forces so that she can carry on with her passion for sports along with a regular source of income as well. अरुणिमा सिन्हा यांना लहानपणापासूनच स्पोर्ट्सची आवड होती. त्या एक नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेअर होत्या आणि त्यांनी ठरवलेलं होतं की आपल्याला निमलष्करी दलामध्ये नोकरी करायची आहे जेणेकरून आपल्याला स्पोर्ट्सची आवड जी आहे ती जोपासता येईल आणि एक रेग्युलर इन्कम जे आहे म्हणजे त्यांचा पगारही चालू राहील आणि स्पोर्ट्सची आवड जी आहे ती त्यांना जोपासता येईल असं त्यांनी ठरवलेलं होतं. आणि त्या दृष्टीने त्यांनी पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणजे निमलष्करी दल जॉबसाठी निवडलेलं होतं. बट द फेट हॅड अदर प्लॅन्स. परंतु त्यांच्या नशिबामध्ये दुसरंच काहीतरी लिहिलं होतं. ऑन द नाईट ऑफ 11th April 2011, while on her way to Delhi from Lucknow from Padmavat Express train, she was attacked by a group of local robbers. They tried to snatch her gold chain which was gifted by her mother. She tried to resist them. Thanks to her athletic physique and fitness, she gave them a tough time. परंतु त्यांच्या नशिबामध्ये दुसरंच काहीतरी लिहिलेलं होतं. त्यांना एक पॅरामिलिटरी फोर्स म्हणजे निमलष्करी दलामध्ये नोकरी करायची होती जेणेकरून पगार त्यांचा सुरू राहील आणि त्यांच्या स्पोर्ट्सची आवड जोपासता येईल असं त्यांचं प्लॅनिंग होतं. परंतु त्यांच्या नशिबामध्ये दुसरंच काहीतरी लिहिलेलं होतं. 11 एप्रिल 2011 रोजी त्या लखनौ कडून दिल्लीला चालल्या होत्या पद्मावती एक्सप्रेस या रेल्वेने.
आणि त्यावेळी त्यांच्यावरती काही लुटारूंनी त्या चोरांनी अरुणिमा यांच्या गळ्यातली सोन्याची चेन हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी त्यांना विरोध केलेला आहे. थोडंसं स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे त्यांचे शारीरिक बळकटी जे आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांना बराच वेळ झुंज दिलेली आहे आणि त्यांना विरोध करत राहिलेले आहेत. बट बिईंग अ लोनली गर्ल शी कुड नॉट रेजिस्ट देम फॉर लॉंगर अँड इव्हेंच्युअली शी वॉज ओव्हरपॉवर्ड बाय देम. परंतु एकटी मुलगी असल्यामुळं आणि ते चोर जे आहेत हे एकापेक्षा जास्त असल्यामुळं जास्त काळ काही अरुणिमा सिन्हा त्यांना विरोध करू शकलेल्या नाहीयेत आणि त्यांची शक्ती जी आहे ती अरुणिमा सिन्हा यांच्यावरती भारी पडलेली आहे. दोज इनह्युमन गाईज थ्रू हर आउट ऑफ द रनिंग ट्रेन. आणि मग त्या नराधमांनी काय केलेलं आहे तर त्यांना चालत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिलेलं आहे. अनदर ट्रेन कमिंग ऑन द पॅरलल ट्रॅक रन ओव्हर हर लेग्स. आणि मग दुसरी रेल्वे जी आहे दुसऱ्या ट्रॅकवरती शेजारच्याच रेल्वे ट्रॅकवरती दुसरी रेल्वे येत होती ती त्यांच्या पायावरून गेलेली आहे. बाय द टाइम शी रिच्ड हॉस्पिटल द डॉक्टर्स वेअर लेफ्ट विथ नो ऑप्शन बट टू अम्प्युटेट हर लेफ्ट लेग बिलो द नी. परंतु ज्यावेळी त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलं तोपर्यंत त्यांचा डावा पाय जो आहे तो पूर्णपणे निकामी झालेला होता आणि डॉक्टरांना त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून खाली काढून टाकण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही. जर तसं केलं नसतं अदरवाईज द इन्फेक्शन कुड हॅव स्प्रेड इन द होल बॉडी. जर तसं केलं नसतं तर मात्र इन्फेक्शन जे आहे ते पूर्ण शरीरभर पसरलं असतं. म्हणून त्यांना डावा पाय जो आहे तो गुडघ्यापासून खाली काढून टाकावा लागलेला आहे. हर राईट लेग ऑल्सो डिडंट रिमेन कम्प्लिटली इम्युन फ्रॉम दॅट ऍक्सिडेंट. त्यांचा उजवा पाय सुद्धा आहे जो या ऍक्सिडेंटमध्ये व्यवस्थित राहिलेला नाहीये, त्याला सुद्धा इजा झालेली आहे. रॉड वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. आणि एक लोखंडी रॉड जो आहे तो गुडघ्यापासून घोट्यापर्यंत त्यांच्या पायामध्ये लावण्यात आलेला आहे. तो सुद्धा पाय ऍक्सिडेंटमध्ये निकामी झालेला होता परंतु रॉड टाकून तो पाय जो आहे तो व्यवस्थित त्यांचा तिथं करण्यात आलेला आहे. तर शी स्पेंट 4 months in All India Institute of Medical Sciences, न्यू दिल्ली, AIIMS जे आहे तर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली इथं आहे. तर तिथं त्यांना 4 महिने त्याच्यावरती ट्रीटमेंट करण्यासाठी त्यांना राहावं लागलेलं आहे. वन डे while lying on the bed in the hospital she read an article about Mount Everest, the ultimate destination of every mountaineer. आणि मग एके दिवशी हॉस्पिटलच्या बेडवरती ट्रीटमेंट घेत असताना ज्यावेळी त्या हॉस्पिटलच्या बेडमध्ये झोपलेल्या होत्या पडलेल्या होत्या त्यावेळी त्यांना माउंट एव्हरेस्ट बद्दलचं एक आर्टिकल वाचायला मिळालेलं आहे. प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं माउंट एव्हरेस्ट सर करावं, तर त्या माउंट एव्हरेस्ट बद्दल त्यांनी आर्टिकल वाचलेलं आहे. देन ओनली शी डिसाइडेड टू क्लाइंब इट. आणि त्याच वेळी मग त्यांनी काय केलेलं आहे तर ठरवलेलं आहे की आपण सुद्धा माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे. She took inspiration from Yuvraj Singh and other famous personalities who won over cancer and other life-threatening conditions to bounce back and prove their mettle. आणि मग त्यांनी याच्यासाठी युवराज सिंग आणि अशा अनेक व्यक्तींकडून ज्यांनी कॅन्सर आणि इतर जीव घेण्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर काढलेला आहे आणि स्वतःला सिद्ध केलेलं आहे अशा लोकांकडून मग त्यांनी त्याच्यासाठी प्रेरणा घेतलेली आहे. त्या म्हणतात पीपल यूज टू कम टू मीट मी इन द हॉस्पिटल अँड सिम्पथाइज बाय सेइंग वर्ड्स लाईक यू वुड नॉट बी एबल टू प्ले व्हॉलीबॉल एनी मोर ऑर व्हॉट अ ट्रॅजेडी विथ दिस यंग गर्ल. ते म्हणतात की मला लोक हॉस्पिटलमध्ये भेटायला यायचे आणि माझं सांत्वन करायचे आणि मला म्हणायचे की तुला आता व्हॉलीबॉल खेळता येणार नाही, तुझ्याबरोबर हे फार वाईट घडलेलं आहे वगैरे वगैरे अशा गोष्टी मला ते बोलायचे. Why she took this extremely difficult decision of climbing Mount Everest when she was already offered a job by Indian Railways. तर तिला ज्यावेळी प्रश्न विचारला की तू एवढा अवघड निर्णय का घेतलेला आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा, तुला इंडियन रेल्वेनं एक जॉब ऑफर केलेला आहे, तुला इंडियन रेल्वेनं नोकरी देऊ केलेली आहे, तर ती नोकरी न घेता तुला माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा जो काही निर्णय तू घेतलेला आहे तो का घेतलेला आहे. Why she didn't spend her life like any other handicapped person doing a regular 9 to 5 job and making a livelihood. तिनं इतर अपंग व्यक्तींसारखं 9 ते 5 एखादी नोकरी करून स्वतःचा उदरनिर्वाह का केलेला नाहीये. एक सर्वसाधारण अपंग व्यक्तीप्रमाणे तिनं आयुष्य का व्यतीत करत नाहीये, 9 ते 5 एखादा जॉब करून स्वतःचं जीवन का जगत नाहीये असं तिला प्रश्न विचारल्यावर ती म्हणते when I was in the hospital post this robbery incident, I came across several absurd conspiracy theories like I was traveling without ticket, hence I jumped out of the train to avoid punishment, or I jumped out of the train by my own in the suicide attempt. तर त्या म्हणतात की ज्यावेळी ही घटना घडली, चोरीची घटना ज्यावेळी रेल्वेमध्ये घडली
त्यानंतर माझ्याबद्दल बऱ्याचशा अफवा ज्या आहेत त्या लोकांनी पसरवायला सुरुवात केलेली आहे की मी रेल्वेमध्ये विदाऊट तिकीट प्रवास करत होते, त्यामुळे मी दंड टाळण्यासाठी मी रेल्वेतून बाहेर उडी मारली, किंवा स्वतः मी आत्महत्या करण्याच्या प्रयत्नातच रेल्वेमधून बाहेर उडी मारली. अशा वेगवेगळ्या अफवा ज्या आहेत माझ्याबद्दल त्यावेळी पसरवण्यात आल्या असं अरुणिमा सिन्हा म्हणतात. दीज रबिश रुमर्स हर्ट मी बॅडली, आणि त्यावेळी मला त्याच्याबद्दल फार वाईट वाटलेलं आहे असं अरुणिमा सिन्हा म्हणतात. Then only I decided that I would answer all these fake theories by doing something big, achieving something extraordinary. आणि मग त्या म्हणतात की त्यावेळी मी ठरवलं, या सगळ्या अफवा ऐकल्यानंतर मी ठरवलं की आपण काहीतरी मोठं करायचं आहे आणि या सगळ्या अफवांना उत्तर आपण द्यायचं आहे. काहीतरी चांगलं करून, काहीतरी अद्वितीय असं गोष्ट करून आपण काय करायचं, तर या अफवांना उत्तर द्यायचं आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे, असं त्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणतात. युजली पीपल यूज टू टेक मोर दॅन अ फ्यू मंथ्स टू गेट कम्फर्टेबल विथ आर्टिफिशियल लेग्स. कृत्रिम पायाच्या साहाय्याने चालण्यासाठी काही महिने लागतात सर्वसाधारण लोकांना, बट अरुणिमा स्टार्टेड वॉकिंग इन जस्ट 2 days. परंतु अरुणिमा सिन्हा या फक्त 2च दिवसामध्ये कृत्रिम पायाच्या सहाय्याने व्यवस्थित चालायला शिकलेल्या आहेत. हर होल फोकस वॉज ऑन क्लाइम्बिंग द वर्ल्ड्स हायेस्ट माउंटन, नथिंग एल्स. कारण का, तर त्यांचं एकच ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर त्यांना दिसत होतं, जगातील सर्वोच्च शिखर सर करणे. इतर कोणतंही ध्येय त्यांच्या समोर त्यावेळी नव्हतं, म्हणून त्या काय केलेल्या आहेत, तर फक्त 2 दिवसातच कृत्रिम पायाच्या सहाय्याने चालायला शिकलेल्या आहेत. जिथं लोकांना महिने महिने लागतात कृत्रिम पायाच्या सहाय्याने व्यवस्थित चालायला, तिथं त्या 2 दिवसात चालायला शिकलेल्या आहेत, कारण त्यांना त्यांचं ध्येय त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होतं. The day she got discharged from the hospital, she went to meet Bachendri Pal, the first Indian woman to reach the summit, highest point of Mount Everest. ज्या दिवशी त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्यात आलेलं आहे त्यावेळी डायरेक्टली त्या भारताच्या पहिल्या महिला ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे, तर बचेंद्री पाल यांच्याकडे त्या गेलेल्या आहेत. त्यांना भेटायला त्या अरुणिमा सिन्हा गेलेल्या आहेत. अपार्ट फ्रॉम हर फॅमिली, बचेंद्री वॉज द ओनली पर्सन हु टूक हर एम्बिशन ऑफ क्लाइम्बिंग द माउंट एव्हरेस्ट विथ आर्टिफिशियल लेग सिरियसली. अरुणिमा सिन्हा यांच्या कुटुंबा व्यतिरिक्त बचेंद्री पाल ह्या एकमेव अशा व्यक्ती होत्या ज्यांनी अरुणिमा सिन्हा यांचा निर्णय जो आहे त्याचं स्वागत केलेलं होतं. त्यांचा निर्णय जो आहे तो त्यांनी योग्य ठरवलेला होता, किंवा त्यांची साथ त्यांनी त्या निर्णयामध्ये दिलेली होती. म्हणजे अरुणिमा सिन्हाचं कुटुंब आणि बचेंद्री पाल एवढेच व्यक्ती होते ज्या अरुणिमा सिन्हा बरोबर उभ्या होत्या त्यांच्या निर्णयामध्ये, माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या निर्णयामध्ये. आणि तोही कृत्रिम पायाच्या सहाय्यानं जो माउंट एव्हरेस्ट आहे तो सर करणं हा जो त्यांचा निर्णय होता, त्याच्यामध्ये अरुणिमा सिन्हा आणि अरुणिमा सिन्हा त्यांच्या फॅमिली व्यतिरिक्त बचेंद्री पाल या त्यांच्यासोबत तिथं होत्या. द मोमेंट आय डिसाइडेड टू कॉन्कर द माउंट एव्हरेस्ट, माय इनर सेन्स ऑफ हँडिकॅप और डिसेबिलिटी फेडेड अवे. मग अरुणिमा सिन्हा म्हणतात की ज्यावेळी मी ठरवलं की मला माउंट एव्हरेस्ट सर करायचं आहे, त्यावेळी माझ्या मनातली जी अपंगत्वाची भावना होती ती निघून गेलेली आहे. नाव इट वॉज द मॅटर ऑफ टाइम टू शो द आउटर वर्ल्ड व्हॉट आय वॉज मेड अप ऑफ. आणि मग म्हणतात की फक्त आता वेळच दाखवून देणार होती की अरुणिमा सिन्हा कोण आहे, अरुणिमा सिन्हा कशापासून बनलेली आहे, हे फक्त वेळच दाखवून देणार होतं असं अरुणिमा सिन्हा म्हणतात. आफ्टर मीटिंग बचेंद्री पाल, शी डिडंट गो होम. बचेंद्री पाल यांना भेटल्यानंतर अरुणिमा सिन्हा घरी गेल्या नाहीत. रादर शी जॉईन्ड नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग फॉर ट्रेनिंग. घरी जाण्याच्या ऐवजी, बचेंद्री पाल यांना भेटल्यानंतर घरी जाण्याच्या ऐवजी अरुणिमा सिन्हा यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग हे ट्रेनिंगसाठी जॉईन केलेलं आहे. प्रशिक्षण घेण्यासाठी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग हे त्यांनी जॉईन केलेलं आहे. After completing a basic course, she has undergone rigorous training for 18 months to prepare herself for the big day. मग एक बेसिक कोर्स गिर्यारोहणाचा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अतिशय खडतर अशा 18 महिन्याचं ट्रेनिंग परत एकदा घेतलेलं आहे, ज्यामुळे त्यांना माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्या ट्रेनिंगची मदत होईल. असं 18 महिन्याचं ट्रेनिंग त्यांनी त्याच्यासाठी घेतलेलं आहे. She climbed various smaller peaks, including Island Peak, to prepare herself for before conquering the Mount Everest. आणि मग माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अगोदर त्यांनी छोटी छोटी जी काही शिखरं आहेत ती शिखरं सर केलेली आहेत, जसं की आयलँड पीक आहे. तर अशी सर्व शिखरं जी आहेत ती त्यांनी काय केलेली आहेत, तर माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अगोदर सर केलेली अशी छोटी शिखरं सर केलेली आहेत. टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन ऑफर्ड हर स्कॉलरशिप टू मीट ऑल हर फायनान्शियल रिक्वायरमेंट्स so that she can fully focus on her mountaineering task. टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन नावाची संस्था आहे टाटा कंपनीची. तर त्या संस्थेने त्यांना त्यांचं जे काही गिर्यारोहणाचं काम आहे ते काम पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप दिलेली आहे, जेणेकरून आर्थिक
आधार जो आहे तो त्यांना मिळावा याच्यासाठी टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशनने त्यांना स्कॉलरशिप देऊ केलेली आहे आणि त्यामधून त्यांनी त्यांचं माउंट एव्हरेस्ट सर करण्याचं कार्य जे आहे ते पूर्ण केलेलं आहे त्या पैशाच्या मदतीने. आता ऍक्च्युअली माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा जो दिवस आहे त्या दिवशी काय घडलेलं आहे ते पुढे त्या सांगतायत. तिथं काय झालेलं आहे ते सांगतायत. तर त्या म्हणतायत माय शेर्पा द लोकल गाईड, ते जे आहेत तर तो शेर्पा जो आहे तो काय म्हणालेला आहे बघा, ज्यावेळी त्याला कळालं की अरुणिमा सिन्हा यांच्या बरोबर आपल्याला पुढं माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी जायचं आहे, हे ज्यावेळी त्याला कळालेलं आहे त्यावेळी तो म्हटला माय शेर्पा द लोकल गाईड फॉर एक्सपिडिशन रिफ्युज्ड टू अकंपनी मी बिकॉज ही टर्म्ड इट ॲज सुसाइडल मिशन. तो जो लोकल गाईड होता तिथला, ज्याला शेर्पा नावानं बोलवलं जातं, तर तो म्हटला त्यानं नाकारलं अरुणिमा सिन्हा यांच्या बरोबर माउंट एव्हरेस्ट सर करायला नाकारलं, कारण तो म्हटला की यांच्याबरोबर माउंट एव्हरेस्ट सर करणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं आहे, त्यामुळे तो म्हटला की मी यांच्याबरोबर जाणार नाही. बट आय वॉज डिटरमाइंड टू डू इट. परंतु अरुणिमा सिन्हा म्हणतात की माझा निश्चय जो आहे तो ठाम होता. आय कन्व्हिन्स्ड हिम एनी हाऊ. मी काहीतरी करून त्याला त्याचे मन वळवलेलं आहे माझ्या बरोबर येण्यासाठी किंवा मला माउंट एव्हरेस्ट सर करण्यात मार्गदर्शन करण्यासाठी त्याचं मन वळवलेलं आहे असं अरुणिमा सिन्हा म्हणतात. She started her expedition on 1st April 2013 and reached the summit of the Mount Everest on 21st May 2013 exactly after 52 days. मग अरुणिमा सिन्हा यांनी त्यांचा जो प्रवास आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो 1 एप्रिल 2013 रोजी सुरू केलेला आहे आणि माउंट एव्हरेस्टचं जे उच्च शिखर आहे त्या उच्च शिखरावरती 21 मे 2013 रोजी त्या पोहोचलेल्या आहेत. बरोबर 52 दिवसांनी त्यांनी माउंट एव्हरेस्ट जो आहे तो सर केलेला आहे. त्या पुढे म्हणतात की वेन आय एंटर्ड द डेथ झोन 35,000 फ्रॉम द टॉप ऑफ द माउंट एव्हरेस्ट द मोस्ट डिफिकल्ट टेरेन स्टार्टेड. त्या म्हणतात की ज्यावेळी मी शिखराच्या उच्च बिंदूपासून 3500 फूट खाली होते त्यावेळी अतिशय खडतर अशी जमीन तिथं सुरू झालेली आहे. अतिशय वाईट भूभाग जो आहे माउंट एव्हरेस्टवरचा तो सुरू झालेला आहे. आय सॉ डेड बॉडीज ऑफ माउंटेनियर्स स्कॅटर्ड ऑल अराउंड. तिथं सर्वत्र मला जे काही गिर्यारोहक होते त्या गिर्यारोहकांची प्रेत मला तिथे दिसलेली आहेत. अ बांगलादेशी माउंटेनियर टूक हिज लास्ट ब्रेथ इन फ्रंट ऑफ माय आईज हुम आय मेट नॉट सो लॉंग बिफोर. एक बांगलादेशी गिर्यारोहक होता ज्याला अरुणिमा सिन्हा या थोड्याच वेळापूर्वी भेटलेल्या होत्या. तो त्यांच्या डोळ्या देखत तिथं मेलेला आहे. आय वॉज फ्रायटन्ड. त्या म्हणतात की मला थोडीशी तिथे भीती वाटली होती. बट आय केप्ट ऑन मुव्हिंग एनी हाऊ. तरी सुद्धा मी पुढे चालत राहिलेले आहे. अशा गोष्टी जरी मी पाहिल्या तिथं तरी सुद्धा मी तसंच पुढे चालत राहिलेले आहे. त्या म्हणतात की यू सी युअर बॉडीज बिहेव अकॉर्डिंग टू युअर थॉट प्रोसेस. त्या म्हणतात की तुमचं शरीर जे आहे ते तुमचा जसा विचार चालू असतो तसं तुमचं शरीर जे आहे ते वागत असतं. आय टोल्ड माय सेल्फ दॅट नायदर आय कॅन गो बॅक फ्रॉम हिअर नॉर आय कॅन डाय बिफोर रिचिंग द समिट. आणि मग त्यांनी स्वतःला सांगितलेलं आहे की इथून परतही आपण जाणार नाही आहोत आणि आपण माउंट एव्हरेस्ट सर केल्याशिवाय मरणारही नाहीत हे त्यांनी स्वतःला सांगितलेलं आहे. सीइंग मी स्ट्रगलिंग इमेन्सली विथ माय आर्टिफिशियल लेग माय शेर्पा केप्ट ऑन ऍडवाइसिंग मी टू रिटर्न. आणि मग कृत्रिम पायाच्या साह्यानं मी चालत असताना माझा जो लोकल गाईड शेर्पा जो आहे तो मला सल्ला देत राहिला की आपण इथून परत जाऊयात, पुढे जायला नको, इथून परत जाऊयात. बट आय ओव्हरटर्न हिज ऍडवाइस. परंतु त्या म्हणतात की मी त्याचा जो काही सल्ला आहे तो नाकारलेला आहे. आय टोल्ड हिम दॅट आय जस्ट कांट डाय बिफोर कॉन्करिंग दिस माउंटेन. आणि मग त्यांनी म्हणालेत की मी त्याला सांगितलं की मी हे शिखर सर केल्याशिवाय मरणार नाही असं ज्यावेळी मी त्याला सांगितलेलं आहे. देअर आफ्टर ही स्टार्टेड मोटिवेटिंग मी फॉर द रेस्ट ऑफ द एक्सपिडिशन. मग तिथून पुढे मात्र त्यांनी अरुणिमा सिन्हा यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केलेली आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर करतानाचा त्यांचा अनुभव जो आहे तो तिथं सांगितलेला आहे. वन्स शी रीच्ड द टॉप एव्हरीथिंग चेंज्ड. आणि मग एकदा का त्या माउंट एव्हरेस्टच्या उच्च बिंदूवरती पोहोचल्या, त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला की मग मात्र सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी बदललेल्या होत्या. इट वॉज समथिंग ॲज इफ शी गॉट न्यू लीज ऑफ लाईफ डिस्पाइट द फॅक्ट दॅट शी लिटरली रॅन आउट ऑफ द ऑक्सिजन सप्लाय. जणू काही त्यांना ऑक्सिजन सप्लाय संपलेला असला तरी सुद्धा एक नवीन जीवन मिळालेलं होतं की काय असं त्यांना तिथं वाटलेलं आहे. शी रेज्ड द इंडियन ट्राय कलर अँड प्लेस्ड सम पिक्चर्स ऑफ आयडॉल स्वामी विवेकानंदा नेक्स्ट टू इट. आणि मग भारताचा तिरंगा त्यांनी त्या ठिकाणी फडकवलेला आहे. त्या तिरंग्याच्या शेजारीच मग त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचे जे आदर्श व्यक्ती आहेत स्वामी विवेकानंद
यांचा फोटो त्याच्या ठिकाणी शेजारी ठेवलेला आहे. देन शी टूक सम पिक्चर्स अँड व्हिडिओज ऑफ हरसेल्फ टू प्रोड्यूस द व्हिज्युअल प्रूफ्स ऑफ हर अचिव्हमेंट इन केस शी डिडंट रिटर्न अलाइव्ह. आणि मग तिथं त्यांनी काही फोटो काढून घेतलेले आहेत, काही व्हिडिओज काढून घेतलेले आहेत, जेणेकरून जर ती परतताना जर ती मेली किंवा जिवंत जर परतली नाही तर काहीतरी प्रूफ असावं, काहीतरी त्याचं प्रूफ असावं म्हणून त्यांनी फोटो आणि व्हिडिओ शूटिंग जे आहे ते तिथं केलेलं आहे. मग त्या पुढे सांगतात की जस्ट आफ्टर अ फ्यू स्टेप ऑन द वे बॅक माय ऑक्सिजन सप्लाय फिनिश्ड. मग त्या म्हणतात की ज्यावेळी मी खाली उतरायला लागलेले आहे आणि काही पावलं चालत गेल्यानंतर मात्र माझा ऑक्सिजन सप्लाय जो तो पूर्णपणे संपलेला आहे. बट यू नो फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव. जसं म्हटलं जातं की नशीब धाडस करणाऱ्यांना साथ देतं, तसं वेन आय फेल डाऊन सफोकेटिंग फॉर ऑक्सिजन आय केम अक्रॉस अन एक्स्ट्रा सिलेंडर ऑफ ऑक्सिजन फ्रॉम नोवेअर. जसं त्यांनी सांगितलं की तिथं आलेला जो एक गिर्यारोहक होता त्यानं त्याचा एक एक्स्ट्रा सिलेंडर ऑक्सिजनचा फेकून दिला आणि तो खाली गेला, तर तोच ऑक्सिजनचा सिलेंडर जो आहे तो त्यांना तिथं मिळालेला आहे. आणि तो ऑक्सिजन सिलेंडर मग काय झालेला आहे तर माय शेर्पा इमिजिएटली लॅचड इट ऑन मी अँड फायनली वी रिटर्न टू द बेस. आणि मग तो जो लोकल गाईड होता त्यानं काय केलेला आहे तर तो जो ऑक्सिजन सिलेंडर मिळालेला आहे तो लगेच अरुणिमा सिन्हा यांना जोडलेला आहे आणि मग त्याच्या सहाय्याने त्या खाली आलेल्या आहेत. अरुणिमा सिन्हा हॅज टू ड्रीम्स. त्यांचे 2 स्वप्न आहेत असं ते म्हणतात. टू कॉन्कर द हायेस्ट माउंटन फ्रॉम ईच ऑफ द 7 कॉन्टिनेंट्स इन द वर्ल्ड. टिल नाउ शी हॅज कॉन्कर्ड 6 ऑफ देम. त्यांचं असं स्वप्न आहे, पहिलं स्वप्न म्हणजे काय तर प्रत्येक खंडातील सर्वोच्च शिखर जे आहे ते त्यांना सर करायचं आहे. त्यापैकी 6 खंडातले 6 शिखर त्यांनी सर केलेले आहेत आणि ती जी शिखर आहेत ती त्याची यादी पुढील प्रमाणे दिलेली आहे. माउंट एव्हरेस्ट आशियामधलं जे आहे ते मे 2013 मध्ये त्यांनी सर केलेलं आहे. माउंट किलिमांजरो आहे आफ्रिकामधलं, ते मे 2014 मध्ये त्यांनी सर केलेलं आहे. माउंट एल्ब्रुस आहे युरोपमधलं, ते त्यांनी जुलै 2014 मध्ये सर केलेलं आहे. माउंट कॉस्कियास्को आहे ऑस्ट्रेलियामधलं, ते एप्रिल 2015 मध्ये सर केलेलं आहे. माउंट अकोनकाग्वा आहे साऊथ अमेरिकेमधलं, ते त्यांनी डिसेंबर 2015 मध्ये सर केलेलं आहे. आणि माउंट कास्टेन्स आहे जे जुलै 2016 मध्ये त्यांनी सर केलेलं आहे. तर अशा प्रकारे 6 खंडातले 6 सर्वोच्च शिखर जे आहेत ते त्यांनी सर केलेले आहेत आणि राहिलेले अजून त्यांना सर करायचे आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांचं दुसरं स्वप्न काय आहे तर त्या स्वप्नाच्या अगोदर ते म्हणतात की आय वॉज रिबॉर्न ऍट द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती पोहोचल्यानंतर माझा पुनर्जन्म झालेला होता. In all, after climbing all these mountains, I have learned the true meaning of resilience, confidence, and leadership, and above all, humility. आणि मग त्या म्हणतात की ही सर्व शिखर सर केल्यानंतर मला चिकाटी, आत्मविश्वास, लीडरशिप आणि मानवता या सगळ्या शब्दांचा खरा अर्थ काय आहे हे मला कळालेलं आहे असं त्या म्हणतात. दुसरं स्वप्न त्यांचं आहे अपार्ट फ्रॉम क्लाइम्बिंग द रिमेनिंग पीक्स ऑन हर लिस्ट शी एस्पायर्स टू रन अ फुल फ्लेज्ड अकॅडमी फॉर अंडर प्रिव्हिलेज्ड हँडिकॅप्ड चिल्ड्रन. त्यांचं जे स्वप्न आहे सर्व खंडातली सर्वोच्च शिखर सर करण्याचं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं अजून एक स्वप्न आहे संपूर्णपणे विकसित अशी विकलांग मुलांसाठी एक स्पोर्ट्स अकॅडमी सुरू करण्याचं त्यांचं एक स्वप्न आहे. शी हॅज ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड. त्यांनी स्वतः त्याची स्थापना सुद्धा केलेली आहे. शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी असं त्याचं नाव आहे. फ्रीडम फायटर चंद्रशेखर आझाद स्पोर्ट्स अकॅडमी फॉर डिसेबल्ड चिल्ड्रन असं त्याचं नाव आहे. द मोटो ऑफ धिस इन्स्टिट्यूट इज टू प्रोव्हाइड द व्हेरी बेस्ट स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन. त्या संस्थेचं त्यांनी जी काही अकॅडमी स्थापन केलेली आहे त्या अकॅडमीचं ध्येय असं आहे, ब्रीदवाक्य असं आहे की सर्वात सर्वोत्कृष्ट खेळाची सुविधा अपंग व्यक्तींना प्रोव्हाइड करणं, अपंग व्यक्तींना उपलब्ध करून देणं हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. स्पेशली द पोअर वन्स, आणि जास्तीत जास्त त्यातले जे काही गरीब असतील त्या लोकांना सर्वात चांगल्या उत्कृष्ट सुविधा स्पोर्ट्सच्या उपलब्ध करून देणं हे त्या स्पोर्ट्स अकॅडमीचं एक मोटो आहे, ब्रीदवाक्य आहे. शी इज स्पेंडिंग ऑल हर प्राइज मनी सो दॅट शी अर्न्स टू नर्चर दिस अकॅडमी. आणि त्यांनी जे काही बक्षिसाच्या स्वरूपात मिळवलेले जे सर्व पैसे आहेत ते सर्व पैसे काय करतायत तर अरुणिमा सिन्हा ही संस्था चालवण्यासाठी खर्च करतायत. तर अशा प्रकारे हा टॉपिक इथं पूर्ण होतोय.
तर हे अवघड शब्द आहेत टॉपिक मधले. अवघड शब्द पुढील प्रमाणे बघा. एम्प्युटी. एम्प्युटी या शब्दाचा अर्थ आहे पर्सन विदाउट लिम्स, पाय नसलेला व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती. पॅरामिलिटरी. पॅरामिलिटरीचा अर्थ आहे ग्रुप विच ऑपरेट्स लाईक अन आर्मी, आर्मी सारखंच कार्य करणारा ग्रुप, त्याला निमलष्करी दल असं म्हटलं जातं. रेजिस्ट. रेजिस्ट या शब्दाचा अर्थ आहे अपोज, विरोध करणे. ओव्हरपॉवर. ओव्हरपॉवरचा अर्थ टू गेन कंट्रोल बाय फोर्स, भारी पडणे किंवा मात करणे. इमेन्सली. व्हेरी ग्रेट अमाऊंट, मोठ्या प्रमाणात, अतिशय मोठ्या प्रमाणात. कॉन्करिंग, डिफिटिंग, विजय मिळवणे. रिगरस, व्हेरी लेबोरियस और हार्ड, फार कठीण. आणि फुल फ्लेज्ड, फुल्ली डेव्हलप्ड, पूर्णपणे विकसित. तर असे हे शब्द आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याला प्रश्नोत्तर बघायचे आहेत अरुणिमा सिन्हा या टॉपिकवरची. तर पहिला जो प्रश्न आहे तो आहे बघा. अरुणिमा सिन्हा इज डॅश डॅश इंडियन एम्प्युटी टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. अरुणिमा सिन्हा ह्या भारताच्या कितव्या अपंग व्यक्ती होत्या त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. तर फर्स्ट. अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन एम्प्युटी टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. या टॉपिक मध्ये सुरुवातीला इथं दिलेलं आहे बघा आपल्याला. अरुणिमा सिन्हा इज द फर्स्ट इंडियन एम्प्युटी टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. त्यानंतर हु वॉज द फर्स्ट फिमेल एम्प्युटी इन द वर्ल्ड टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. जगातील पहिली अपंग महिला कोण होती माउंट एव्हरेस्ट जिने सर केलेला आहे. तर अमेरिकेची रॉन्डा ग्रॅहम जी आहे ती जगातील फर्स्ट फिमेल एम्प्युटी आहे जिने माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. जगातली पहिली अपंग महिला जिने माउंट एव्हरेस्ट सर केलं तो आहे रॉन्डा ग्रॅहम. त्यानंतर वेन डिड रॉन्डा ग्रॅहम क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट. रॉन्डा ग्रॅहम यांनी माउंट एव्हरेस्ट कधी सर केलेला आहे तर ऑक्टोबर 2011. ऑक्टोबर 2011 इथे दिलेला आहे. तिने रॉन्डा ग्रॅहम यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. त्यानंतर वेन डिड अरुणिमा सिन्हा गेट द पद्मश्री अवॉर्ड. अरुणिमा सिन्हा यांना पद्मश्री अवॉर्ड कधी मिळालेला आहे तर 2015 मध्ये त्यांना पद्मश्री हा किताब जो आहे तो भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी किताब मिळालेला आहे इन 2015. त्यानंतर पुढे आहे डॅश डॅश अवॉर्ड वॉज गिवन टू अरुणिमा सिन्हा इन 2015. अर्जुन अवॉर्ड, पद्मश्री अवॉर्ड, एकलव्य, द्रोणाचार्य, कोणता अवॉर्ड दिला तर पद्मश्री अवॉर्ड वॉज गिवन टू अरुणिमा सिन्हा इन 2015. 2015 मध्ये अरुणिमा सिन्हा यांना पद्मश्री हा किताब देण्यात आलेला आहे. अरुणिमा सिन्हा वॉज डॅश प्लेयर. फुटबॉल, टेनिस, क्रिकेट, नॅशनल व्हॉलीबॉल. तर अरुणिमा सिन्हा वॉज नॅशनल लेवल व्हॉलीबॉल प्लेयर. अरुणिमा सिन्हा या राष्ट्रीय स्तरावरच्या व्हॉलीबॉल प्लेयर होत्या. व्हॉट जॉब डिड अरुणिमा सिन्हा वॉन्ट टू डू. अरुणिमा सिन्हा यांना कोणता जॉब करायचा होता तर पॅरामिलिटरी फोर्सचा. पोलीस फोर्स, टीचर, डॉक्टर, पॅरामिलिटरी फोर्स. तर पॅरामिलिटरी फोर्सचा जॉब अरुणिमा सिन्हा यांना करायचा होता. त्यानंतर वेन वॉज अरुणिमा सिन्हा अटॅक्ड बाय द लोकल रॉबर्स. अरुणिमा सिन्हा यांच्यावरती चोरांनी कधी हल्ला केलेला आहे, कोणत्या दिवशी हल्ला केला तर 11 एप्रिल 2011 रोजी. त्या दिवशी त्या रेल्वेने चाललेल्या होत्या. ऑन द नाईट ऑफ 11 एप्रिल 2011. 11 एप्रिल 2011 रोजी. अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम डॅश टू डॅश. अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग फ्रॉम लखनौ टू दिल्ली. आता इथं जरी शब्द आलेला असला ह्याच्यात टू दिल्ली फ्रॉम लखनौ, इथं उलटा आलेला आहे त्यामुळे आपल्याला इथं कन्फ्युज होऊ शकतं दिल्ली आणि लखनौ असं. परंतु टू कुठं आहे तर टू दिल्ली आणि फ्रॉम लखनौ आहे त्यामुळे इथं फ्रॉम लखनौ टू दिल्ली असं आपण इथं घेतलेलं आहे. तर ते काही वेळा कन्फ्युज करू शकतात तुम्हाला तशा पद्धतीनं. बाय विच ट्रेन अरुणिमा सिन्हा वॉज ट्रॅव्हलिंग. त्या कोणत्या ट्रेननं प्रवास करत होत्या पद्मावती एक्सप्रेस. पद्मावती एक्सप्रेस नाव दिलेलं आहे तिथं. पद्मावती एक्सप्रेसनं त्या ट्रॅव्हल करत होत्या. त्यानंतर व्हॉट वॉज द रॉबर ट्राइंग टू स्नॅच फ्रॉम अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा यांच्याकडून चोरांनी काय हिसकवण्याचा प्रयत्न केला. मनी, लॅपटॉप, मोबाईल, गोल्ड चेन. गोल्ड चेन, सोन्याची चेन जी आहे, सोन्याची साखळी जी आहे ती त्यांनी चोरांनी अरुणिमा सिन्हा यांच्याकडून चोरण्याचा प्रयत्न केला, हिसकावण्याचा प्रयत्न केला. व्हॉट डिड द रॉबर्स डू टू अरुणिमा सिन्हा. अरुणिमा सिन्हा यांच्या बरोबर त्या चोरांनी काय केलं. टाय विथ रोप, त्यांना दोरीनं बांधलं, काठीनं मारलं, त्या कंपार्टमेंट मध्ये बंद करून ठेवलं का थ्रू आउट ऑफ ट्रेन. तर त्यांना अरुणिमा सिन्हा यांना रेल्वेतून फेकून दिलं थ्रू आउट ऑफ ट्रेन. What did the doctors decide to do when Arunima Sinha reached the hospital. अरुणिमा सिन्हा यांना
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी काय ठरवलं? नॉट टू ऍडमिट हर, अवॉइड हर, अँप्युटेट हर बोथ लेग्स, अँप्युटेट हर लेफ्ट लेग बिलो नी. तर डावा पाय गुडघ्याच्या खाली कापून टाकण्याचं ठरवलेलं आहे. दोन्ही पाय कापण्याचं ठरवलं नाही, त्याला टाळलं नाही किंवा त्याला ऍडमिट करून घेतलं नाही असं नाही, तर डावा पाय गुडघ्याच्या खाली कापून टाकायचं ठरवलेलं आहे. डॅश वॉज इन्सर्टेड इन द राईट लेग फ्रॉम नी टू अँकल. गुडघ्यापासून घोट्यापर्यंत उजव्या पायामध्ये काय टाकण्यात आलेलं होतं? तर रॉड. हाऊ मेनी मंथ्स डिड अरुणिमा सिन्हा स्पेंड इन हॉस्पिटल? मध्ये त्यांनी घालवलेले आहेत. हॉस्पिटल, हिंदुजा हॉस्पिटल आणि ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस मध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं. फ्रॉम हुम डिड अरुणिमा सिन्हा टेक इन्स्पिरेशन? अरुणिमा सिन्हा यांनी कोणाकोणाकडून प्रोत्साहन घेतलेलं आहे? फ्रॉम युवराज सिंग अँड अदर फेमस पर्सनॅलिटीज. युवराज सिंग आणि इतर अशा प्रसिद्ध व्यक्तींकडून त्यांनी काय केलेलं आहे? तर इन्स्पिरेशन, प्रेरणा घेतलेली आहे. अरुणिमा सिन्हा वॉज ऑफर्ड अ जॉब बाय डॅश डॅश डॅश. अरुणिमा सिन्हा यांना कोणी नोकरी देऊ केली होती? हॉस्पिटल, हर कोच, युवराज सिंग, इंडियन रेल्वेज. तर अरुणिमा सिन्हा यांना भारतीय रेल्वेकडून नोकरी देण्यात आलेली होती. वाय डिड अरुणिमा डिसाइड टू क्लाइंब द माउंट एव्हरेस्ट? अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय का घेतला होता? तर त्याचं उत्तर आहे टू एन्जॉय, टू स्टडी किंवा टू मेक मनी नाही, तर टू आन्सर द रुमर्स अबाउट हर. त्यांच्याबद्दल पसरवल्या गेलेल्या ज्या काही अफवा होत्या त्या अफवांना उत्तर देण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्णय घेतला. नंतर इन हाऊ मेनी डेज डिड अरुणिमा सिन्हा लर्न टू वॉक विथ आर्टिफिशियल लेग? कृत्रिम पायाच्या सहाय्याने अरुणिमा सिन्हा यांनी किती दिवसात चालायला शिकले आहेत? तर इन 2 days, 2च दिवसात त्या कृत्रिम पायाच्या सहाय्याने व्यवस्थित चालायला शिकलेल्या आहेत. टू हुम डिड अरुणिमा मीट आफ्टर गेटिंग डिस्चार्ज फ्रॉम हॉस्पिटल? अरुणिमा सिन्हा यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या कोणाला भेटायला गेल्या? टू हर पेरेंट्स, टू हर रिलेटिव्ह, टू हर कोच, टू बचेंद्री पाल. बचेंद्री पाल यांना त्या भेटायला गेलेल्या आहेत. टू बचेंद्री पाल. हु इज द फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्टचा सर्वोच्च बिंदू जो आहे तो सर्वोच्च बिंदूवरती पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? आता लक्षात घ्या, पहिली अपंग महिला माउंट एव्हरेस्ट सर करणारे अरुणिमा सिन्हा आहे. भारतीय पहिली भारतीय अपंग महिला अरुणिमा सिन्हा आहे, परंतु पहिली भारतीय महिला म्हटलं तर बचेंद्री पाल आहे. नंतर हु टूक अरुणिमा सिन्हाज डिसिजन ऑफ क्लाइंबिंग माउंट एव्हरेस्ट सिरियसली? अरुणिमा सिन्हा यांचा जो निर्णय होता माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो गंभीरपणे कोणी घेतलेला आहे? त्याच्याकडे गांभीर्यानं कोणी पाहिलेला आहे? तर हर पेरेंट्स अँड बचेंद्री पाल. अरुणिमा सिन्हा यांचे पालक आणि बचेंद्री पाल यांनीच फक्त काय केलेलं आहे? तर अरुणिमा सिन्हा यांचा जो निर्णय आहे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा तो गंभीरपणे घेतलेला आहे, गांभीर्याने घेतलेला आहे. इन विच इन्स्टिट्यूट डिड अरुणिमा सिन्हा जॉईन फॉर ट्रेनिंग? अरुणिमा सिन्हा यांनी कोणतं इन्स्टिट्यूट गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी जॉईन केलं? टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. तर नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग हे त्यांनी ट्रेनिंगसाठी जॉईन केलेलं आहे. After completing a basic course, she has undergone rigorous training for dash dash months. एक बेसिक कोर्स जो आहे गिर्यारोहणाचा तो पूर्ण केल्यानंतर त्यांना किती महिन्याचं ट्रेनिंग करावं लागलेलं आहे? 5, 10, 18, 25, 18 महिन्याचं. After completing a basic course, Arunima Sinha has undergone rigorous training for 18 months. त्यानंतर डॅश पीक वॉज क्लाइम्ड बाय अरुणिमा सिन्हा बिफोर क्लाइम्बिंग द माउंट एव्हरेस्ट? माउंट एव्हरेस्ट सर करण्याच्या अगोदर अरुणिमा सिन्हा यांनी कोणतं शिखर सर केलेलं होतं? आयलँड पीक. त्यानंतर हु ऑफर्ड अरुणिमा सिन्हा स्कॉलरशिप टू मीट हर फायनान्शियल नीड्स? आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अरुणिमा सिन्हा यांना स्कॉलरशिप कुणी दिलेली आहे?
तर टाटा स्टील ऍडव्हेंचर फाउंडेशन यांनी अरुणिमा सिन्हा यांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी स्कॉलरशिप दिलेली आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द लोकल गाईड ऑफ अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा यांचा जो मार्गदर्शक होता तिथला माउंट एव्हरेस्ट सर करण्यामधला, त्याचं नाव काय होतं? शेर्पा. When did अरुणिमा सिन्हा स्टार्ट क्लाइम्बिंग द माउंट एव्हरेस्ट? अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट सर करण्याची सुरुवात कधी केलेली आहे? 1 एप्रिल 2013 रोजी. When did अरुणिमा सिन्हा reach the summit of Mount Everest? अरुणिमा सिन्हा माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती केव्हा पोहोचलेले आहेत? 21 मे 2013. After how many days did अरुणिमा सिन्हा reach the summit, highest point of the Mount Everest? किती दिवसानंतर माउंट एव्हरेस्टचा सर्वोच्च बिंदूवरती अरुणिमा सिन्हा पोहोचलेले आहेत? 20, 25, 100, 52. 52 दिवसानंतर, बरोबर 52 दिवसानंतर त्या माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूवरती पोहोचलेले आहेत. म्हणजे माउंट एव्हरेस्ट 52 दिवसानंतर त्यांनी सर केलेला आहे. How many feet from the top of the Mount Everest did the death zone start? माउंट एव्हरेस्टच्या सर्वोच्च बिंदूपासून किती फूट खाली डेथ झोन सुरू होतो? 3500 फूट खाली डेथ झोन सुरू होतो. म्हणजे माउंट एव्हरेस्टच्या शिखरापासून खाली 3500 फुटावरती डेथ झोन सुरू होतो. Which mountaineer took his last breath in front of अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा यांच्या समोर कोणत्या गिर्यारोहकानं शेवटचा श्वास घेतला? कोणता गिर्यारोहक त्यांच्या डोळ्यादेखत मेला? बांगलादेशी गिर्यारोहक, बांगलादेशी माउंटेनियर. What advice did Arunima's Sherpa give when he saw her struggling? पायानं चालता येत नाही, धडपड, अरुणिमा सिन्हा ह्या धडपडत आहेत हे पाहिल्यानंतर अरुणिमा सिन्हाच्या गाईडनं त्यांना काय सल्ला दिला? टू गो अहेड, टू स्टॉप, टू सिट, टू रिटर्न. तर परत जाण्याचा सल्ला दिला. Whose picture did अरुणिमा सिन्हा place near Indian flag? भारताचा जो झेंडा आहे त्या झेंड्याच्या शेजारी अरुणिमा सिन्हा यांनी कोणाचं चित्र ठेवलं, कोणाचा फोटो ठेवला? हर फादर, स्वामी विवेकानंद, हर मदर, हर कोच. तर स्वामी विवेकानंद यांचा फोटो त्यांनी भारताच्या झेंड्याच्या शेजारी ठेवला. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट एव्हरेस्ट इन. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एव्हरेस्ट कधी सर केला? मे 2013 रोजी. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट किलिमांजारो इन. माउंट किलिमांजारो अरुणिमा सिन्हा यांनी कधी सर्च केला? मे 2014 मध्ये. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट एल्ब्रुस इन. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट एल्ब्रुस जो आहे तो जुलै 2014 मध्ये सर केला. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट कॉस्कियास्को इन एप्रिल 2015. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट कॉस्कियास्को जो आहे तो एप्रिल 2015 मध्ये सर केला. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट अकोनकागुआ इन डिसेंबर 2015. अरुणिमा सिन्हा यांनी माउंट अकोनकागुआ जो आहे तो डिसेंबर 2015 मध्ये सर केलेला आहे. अरुणिमा सिन्हा क्लाइम्ड माउंट कार्स्टेन्स इन जुलै 2016. माउंट कार्स्टेन जो आहे तो अरुणिमा सिन्हा यांनी जुलै 2016 मध्ये सर केलेला आहे. व्हॉट इज द नेम ऑफ द अकॅडमी स्टार्टेड बाय अरुणिमा सिन्हा? अरुणिमा सिन्हा यांनी जी काही स्पोर्ट्स अकॅडमी सुरू केली त्याचं नाव काय आहे? शहीद चंद्रशेखर आझाद विकलांग खेल अकॅडमी. आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हॉट वॉज द मोटो ऑफ अरुणिमा सिन्हाज स्पोर्ट्स अकॅडमी? अरुणिमा सिन्हा यांची जी काही स्पोर्ट्स अकॅडमी आहे त्याचा ध्येय काय आहे, ब्रीद वाक्य काय आहे? प्रोव्हाइड स्पोर्ट्स फॅसिलिटी टू हँडिकॅप चिल्ड्रन. अपंग मुलांना सर्वोत्कृष्ट खेळाच्या सुविधा उपलब्ध करून देणे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून प्रश्न विचारला जाऊ शकतो अरुणिमा सिन्हाच्या टॉपिक वरती, तो म्हणजे काय तर माउंट एव्हरेस्ट कुठे आहे? आशियामध्ये. माउंट किलिमांजारो कुठे आहे? आफ्रिकामध्ये. माउंट एल्ब्रुस कुठे आहे? युरोपमध्ये. माउंट कॉस्कियास्को कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. माउंट अकोनकागुआ कुठे आहे? साऊथ अमेरिकेमध्ये. आणि माउंट कार्स्टेन्स कुठे आहे? आता कार्स्टेन्सचं नाव तिथे दिलेलं नाहीये, आपण ते तुम्ही ऑनलाईन शोधून काढू शकता. माउंट कार्स्टेन्स कुठे आहे? तर माउंट कार्स्टेन्स जे आहे ते न्यू गिनिया या देशामध्ये आहे. तर ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा सर्च करून बघा माउंट कार्स्टेन्स कुठे आहे ते.
तर अशा पद्धतीनं हा टॉपिक आपला इथं पूर्ण होतो.